सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे 20वी क्रमांक 33 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की विधानसभेने ठीक आहे। माननीय सभापती महोदय, आपल्या जीएसटी मध्ये केंद्र सरकारने 4 सुधारणा केल्या। त्याच्यात एक सेक्शन 15 आहे, मी सांगतो आपल्याला चारही विषय की मामा मंत्री महोदय, कलम 15 मध्ये सुधारणा केलेली आहे की आपण जेव्हा एखादा व्यक्ती ॲग्रीमेंट पूर्वी करत असायचा तेव्हाच त्याला रेट कन्सेशनचा रिबट मिळायचा, परंतु आता ॲग्रीमेंट नसेल तरी ते करता येईल बिलिंगच्या वर। ही एक तरतूद आहे। त्याच्यात दुसरं मी पुन्हा एक्सप्लेन करतो आपल्याला। कलम 15 मध्ये अशी सुधारणा केली आहे की एखाद्या सप्लायरला त्याला दोन्ही सांगतो, कन्सेशन जर द्यायचं असेल तर कायद्यात अशी तरतूद होती की पूर्वी ॲग्रीमेंट करून पहिले डिक्लेअर केल्याशिवाय कन्सेशन देता येत नाही। आता ती तरतूद काढून टाकलेली, त्याच्या बिलिंगनुसार आपल्याला कन्सेशन जे दिलेलं ते ग्राह्य धरता येईल। हा एक पहिली सुधारणा। दुसरं की त्याचं इन्कम टॅक्स क्रेडिटमध्ये ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे, ते क्रमप्राप्त इथं झालं की तिथं होणं आवश्यक आहे। ती सुधारणा देखील करायची आहे कलम 34 मध्ये इनपुट क्रेडिटमध्ये। तिसरी सुधारणा आहे कलम 54 पोट कलम 6 मध्ये की एखाद्या इनपुट क्रेडिट जर जास्त असेल आणि जसं फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगतो, आपली इलेक्ट्रिकची गाडी त्यामध्ये बॅटरी आणि याच्यामध्ये 18% जीएसटी आहे, परंतु गाडीमध्ये फक्त 5% जीएसटी आहे। तर जे 13% आहे ते 6 महिने लोकांना मिळत नव्हती। आता त्याच्यामध्ये अशी तरतूद केली की ते 6 दिवसात मिळेल लोकांना। त्याच्यानंतर शेवटची सुधारणा अशी आहे की 1000 रुपयेपर्यंतचा तो परतावा होता तो मिळत नव्हता, 1000चं कमी काय द्यायचा म्हणून। पण आता 500 छोटे छोटे उद्योजक असतात की त्यांना छोटा होतं, तर तो देखील करण्याची तरतूद आपण त्याच्यात केलेली आहे की 1000पेक्षा कमी जरी परतावा असेल तर तो या संदर्भामध्ये त्याला परत करण्याची मुभा या संदर्भात दिली। एवढ्या 4 सुधारणा या संदर्भात। प्रश्न असा विनंती आहे की आपण प्रश्न असा आहे की